कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे गेल्या महिन्याभरापासून आम्ही रोज रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत 4 पॉवर स्वीपिंग मशीन्स तसेच 200 कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोडची साफसफाई चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि MMR रिजनमध्ये धुळीच्या प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासून रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे। आम्ही पॉवर स्वीपिंग मशीन्स घेतल्या आहेत 4, तसेच त्या पॉवर स्वीपिंग मशीनच्या मागे आम्ही 50 लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतो आहे। आता प्लॅनिंग हे आहे की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तो उचलण्याचं त्यांचं हे होईल। डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतो आहे। इकडे काम करत असताना एक नागरिक म्हणून आम्ही विचार केला, तर मग दररोज धूळ म्हणजे कचरा हा साफ नियमित होत असतो, पण जो गाडी गेल्यावर आपल्या धुळीचा जो त्रास होतो, चालणाऱ्या लोकांना जो त्रास होत असतो नेहमी, ते आमच्याकडे दरवेळी कंप्लेंट येत असतात। आम्ही कुठे चाललो तर मग ते पूर्ण आमच्या नाका तोंडात गेलेले असते धूळ। तर मग त्या अनुषंगाने महानगरपालिकेने जे अभियान चालू केलं आहे, गेल्या 1 महिन्यापासून हा अभियान चालू केलं आहे। वॉर्डात आपण धूळ साफ करण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे। तर मग तो खूप यशस्वीपणे पार पडत आहे। रात्रीचे 1 वाजले आहेत आता आणि तरी महापालिका काम करत आहे। हां, आता मुख्य रस्त्यावर सुद्धा आता ती महापालिकेने स्वीपिंग मशीन घेतलेली आहे, तर त्या माध्यमातून सुद्धा चांगलं महापालिके रोड साफ होत आहेत, मुख्य रस्तेसुद्धा साफ होत आहेत। त्याचबरोबर गल्ली म्हणजे जिथे गल्लीत जे नागरिक चालत असतात तिथेही चांगल्या पद्धतीत साफसफाई अभियान चालू केलेलं आहे। आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे रात्र सत्रात आपण पॉवर स्वीपर मशीनच्या सहाय्याने प्रमुख जे रस्ते आहेत त्याची स्वच्छता करण्यास आपण सुरुवात केलेली आहे। गेले 3 महिन्यापासून आपण ही यंत्रणा संपूर्णपणे राबवत आहोत। ही जी आता आपण गाडी पाहतोय ही गाडी टाटा 1612 जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलवर हा पॉवर स्वीपर बिल्ट केलेला आहे। या पॉवर स्वीपरमध्ये जवळजवळ 3 टन कॅपॅसिटीचा याच्यामध्ये धूळ गोळा करण्याची त्याची क्षमता आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आत्ता पाहिलं असेल की पॉवर वॉटर स्प्रिंकलर ही सिस्टीम याच्यामध्ये आहे, जेणेकरून धूळ जी पॉवर स्वीपिंग होताना उडते ती धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर डिवायडर धुण्यासाठी याच्यामध्ये एक यंत्रणा दिलेली आहे, तो हाय प्रेशर जेट आहे वॉटरचा, की ज्याच्याद्वारे आपण डिवायडरही स्वच्छ करू शकतो आहे। त्याचबरोबर स्प्रिंकलर समोरच्या बाजूलाही दिलेले आहेत, जेणेकरून पॉवर स्वीपिंग होताना धूळ कोणत्याही प्रकारे उडू नये। आणि ही बेसिकली सक्शन तत्वावर अवलंबलेली मशीन आहे। याच्यामध्ये 2 बाजूला 2 ब्रश आहेत, ते ब्रश आत बाहेर होतात, त्याचबरोबर ते खालीवरही ते ब्रश होतात, की जेणेकरून जी काही धूळ किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल, माती असेल, ती सेंट्रलाइज मध्य बाजूला घेतली जाते आणि मध्ये सक्शन आहेत। आपण मागे बघितल्या गाडीच्या तर सक्शन आहे, की ज्या सक्शनद्वारे ही मध्ये आलेली सर्व धूळ माती सक केली जाते आणि मागे जो आपल्याकडे एक टँक आहे, मी सांगितल्याप्रमाणे 3 टन कॅपॅसिटीचा टँक आहे, त्या टँकमध्ये ही संपूर्ण धूळ माती किंवा कचरा असेल तो सक केला जातो आणि ही संपूर्ण मशीन ही CNGवर चालणारी आहे। आपण विशेषतः 15व्या वित्त आयोगामध्ये NCAP जो नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आहे त्या अंतर्गत या मशीन घेतलेल्या आहेत। कल्याण डोंबिवली शहरामधील धुळीची पातळी कमी होण्यासाठी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर CNG वर हे वाहन चालत आहे, त्यामुळं धुरापासून जे प्रदूषण होते तेही या वाहनात होत नाही। या सर्वाचा विचार करून माननीय आयुक्त महोदया असतील, आमच्या अतिरिक्त सर असतील आमचे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे। धन्यवाद। पूर्ण स्वच्छता मोहीमचं काम आज पाथर्ली रोड येथे चालू आहे। यापूर्वी आपण माझ्या प्रभाग क्षेत्रातील मुख्य रस्ते म्हणजे गाडा सर्कल, टिळक रोड, त्यानंतर मानपाडा रोड अशा मुख्य रस्त्यावर आपण धूळ, माती, रॅबिट हे सर्व
सर्व धूळ सफाईचं काम करत आहोत. नाईट शिफ्टमध्ये काम करण्याचा उद्देश असा की ह्यावेळेत आपल्याला प्रॉपर काम करता येतं. रश कमी असतं. शाळेची मुलं यांची वर्दळ नसते, त्यामुळे आपल्याला हे काम प्रॉपर करता येतं. त्याकरिता माझ्या इथे 6 प्रभाग क्षेत्रांतर्गत 15 माणसं देण्यात आलेली आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला प्रॉपर काम करता येतं नाईट सत्रामध्ये. साधारणतः आपण एक 4-5 दिवसानंतर पुन्हा त्या रोडला आपण काम करत असतो. आधी मुख्य रस्ते काम करतो, त्यानंतर अंतर्गत रस्ते घेत असतो. असं अल्टरनेट आपण एक 5-6 दिवसाचा क्रम आहे. त्या दिवसानंतर आपण पुन्हा त्या रस्त्याला काम करतो. ते मी असं सांगू शकेल की पुढे आपलं गटरचं काम चालू आहे, तर त्यामुळे त्या गाड्यांची वर्दळ जास्त आहे. ते डंपर JCBचं कदाचित त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण वाढतं आहे. पण याच्यावर आपण नियंत्रण करूया. याच्यापुढेही आपण असंच काम चालू ठेवू.